दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस महिलांच्या हक्कांना समानतेला आणि त्यांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी समर्पित आहे। जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महिलांचा सन्मान केला जातो। त्याच अनुषंगाने अंजना चॅरिटेबल ट्रस्ट आणि पाटील कॅफे अँड रेस्टॉरंट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले। होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या विशेष कार्यक्रमात प्रस्तुत गणेश गायकवाड यांनी महिलांकडून वेगवेगळे खेळ खेळून घेतले आणि या खेळांतून महिलांचा आनंद द्विगुणित केला। खेळांमध्ये सहभाग घेतलेल्या महिलांसाठी भंडारी ज्वेलर्स यांच्यातर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। यामुळे महिलांचा हुरूप आणखी वाढला आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग घेतला। या कार्यक्रमाचे आयोजक सुद्धा माळोदे आणि निर्मला पाटील होत्या। पाटील कॅफे अँड रेस्टॉरंट येथे मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात हा महिला दिन साजरा करण्यात आला। महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमामुळे महिलांना आनंद देण्याबरोबरच त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला। महिलांना प्रेरणा मिळावी आणि त्यांचे सशक्तीकरण व्हावे याच उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला होता। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आज 8 मार्च म्हणजे जागतिक महिला दिन। महिलांचा गुणगौरव आणि सन्मान करण्याचा हा एकच दिवस नव्हे तर संपूर्ण वर्षभरच हा महिलांचा असतो। तर आता आपण आलो आहे पाटील कॅफे यांनी महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता खेळ पैठणीचा। आपण त्यांच्याकडनं कार्यक्रमाविषयी रूपरेषा आणि कार्यक्रमाची सांगता जाणून घेऊया। सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना। आज जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। मी निर्मला पाटील, पाटील कॅफे अँड रेस्टॉरंटची संचालिका। आज जागतिक महिला दिनानिमित्त मी आणि अंजना चॅरिटेबल ट्रस्ट आम्ही दोघींनी मिळून एक महिला दिनानिमित्त एक कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। तर सगळ्यांना सांगू एवढेच इच्छिते आहे की सगळ्या महिलांनी दरवर्षी कमीत कमी महिला दिनानिमित्त तरी बाहेर यावे, तो दिवस तरी आपला समजावा। की म्हणजे पैशाला पैसा वाढवतं हे मी का बोलले, कारण आज आपल्याला हस्बंडला सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे। मुलांची शिक्षण वगैरे ह्या सगळ्या दृष्टिकोनातून आज महिला ज्या आहेत घरी बसलेल्या आहेत आणि प्रत्येक महिला हे म्हणते की माझ्याकडे आज वेळ नाही। मुलांना स्कूलमध्ये सोडवायला जावं लागतं, हस्बंडचा टिफिन बनवावा लागतो, त्यामध्येच पूर्ण आयुष्य माझं निघून चाललंय। पण हे मी मान्य करणार नाही। पूर्वी बायका घरात काम करून सुद्धा त्यांच्याकडे वेळ होता। अंबानीला जर विचारलं वेळ आहे का, ते पण म्हणतील हो, पण कधी कोणतं काम आहे इम्पॉर्टंट आहे तर आज अंबानी सुद्धा वेळ काढू शकतात। आपण काय आहोत तर प्रत्येकाकडे वेळ आहे, पण आपला वेळ कुठे चाललाय? 3 अँगलमध्ये, त्रिकूटमध्ये, इन्स्टा, FB अँड व्हॉट्सॲप, 3 त्रिकूटमध्ये आपला वेळ चाललेला आहे। जस्ट स्क्रॉल 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 मध्ये लाईफ चाललेली आहे। पेशन्स लेवल संपत चाललेली आहे। 1 मिनिटाचा व्हिडिओ 30 सेकंदवर आलेला आहे, तो सुद्धा बघण्यासाठी क्षमता माणसाकडे उरलेली नाही। आणि मी मगाशी सांगितलं की लास्ट 27 इयर्स पासून मी मध्ये ॲज अ टीचर म्हणून एज्युकेशनल क्षेत्रात कार्यरत करते आहे। ज्याचा सक्सेस म्हणून छोट्या ट्युशन स्टार्ट केल्या। आज तिचा महावृक्ष झालेला आहे की माझी स्वतःचं प्री प्रायमरी स्कूल काढलेलं आहे। आजच सकाळी एका ओपन हाऊस होतं आमचं, तर एका पॅरेंट्सनी कंप्लेंट केली की खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुलं यूट्यूब सोडत नाहीत। एवढंच काय की अक्षरशः उलट उत्तर देणं, आणि मला हे काही भयावह चित्र दिसतं आहे की जर तुम्ही मुलांना तुमच्या यूट्यूबपासून बाजूला केलं नाही, इंस्टापासून बाजूला केलं नाही तर खूप मोठ्या आजाराला ते सामना करतील किंवा सायकॅट्रिस्टची ट्रीटमेंट घ्यावी लागेल हे नक्कीच। म्हणून आज संकल्प तर आपण वेगवेगळे करतो आहोत, पण या संकल्पापेक्षा आपण आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलांचे संस्कार आणि त्यांना देणारा वेळ, आज गायकवाड सरांनी खूप मोलाची गोष्ट, खेळणं हा भाग तर वेगळाच आहे, पण आमच्यासारखे जे समाजामध्ये खूप जवळून राहतो आहे, समाज बघतो आहे, तर प्लीज सरांनी सांगते, मी सांगते सर, तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझं छोटंसं स्कूल आहे, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या टीचर्स आहेत। आमच्या टीचरांना मी प्लीज पुढे बोलते, काही त्यांच्या पर्समध्ये लिपस्टिक असते, लिपस्टिक करून आम्ही डोळ्यातनं ब्लड फ्लो होतोय असं सांगितलं आणि त्या मुलांना पुढे प्रेझेंट केलं टीचरांनी। रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।